चला तर मंडळी, आज केली क्लिनिंगला सुरुवात. जरा उशीरच झाला, पण आता असो. तर हे सगळे डबे वगैरे काय आहे ते सर्व रिकामं केलं छानपैकी. आणि त्यात काय ड्रायफ्रूट्स, काय कडधान्ये, काय जे काय आहे ते प्रत्येक भांड्यामध्ये मी वाळायला टाकलं. म्हणजे उन्हाला जरा ऊन पडलं होतं चांगलं कडक, म्हणजे मध्ये पडत पण होतं आणि जात पण होतं. पण ह्या पावसाचा काय भरोसा नाही, म्हटलं एवढं वाळायला घातलं आहे मी बाहेर, काय होते काय माहीत. पण बाहेरच नाही तर आत पण एवढी भांडी, एवढा पसारा होता. जी छोटी मोठी भांडी ती आतमध्येच मी घासणार होते. आणि हे डबे पण जे आहेत ते, तर म्हटलं चला करूया सुरुवात आतली क्लिनिंग करायला. तर ही मांडणी आहे कडाप्याची, तर ती मी अगोदर व्यवस्थित झटकून घेतली. आणि झटकून घेतल्यावरती एक फडकं ओलं केलं आणि ओल्या फडक्याने पण जे डाग आहेत ते व्यवस्थित पुसून घेतले. तर पुसून घेतल्यावरती भिंतीला पण काही काही डाग होते ते पण व्यवस्थित पुसून घेतले. तर मी काम करते म्हटल्यावरती सई काय गप्प बसणार नाही, तिची तर मला मदत हवीच. तर बघा, आमचं एकतर नाक गळतंय पण तरी पण आम्हाला साफसफाईमध्ये मदत करायचीच आहे. तर इकडे एवढा असा पसारा मी लगेच आत घेतला, कारण बाहेर जे ढग होते ते गडगड गडगड आवाज येतच होता ढगांचा. म्हटलं पाऊस जर आला तर हे सगळं भिजून जाईल, म्हणून मग मुलांच्या मदतीने मी सगळं आतमध्ये घेतलं. तर बाहेरचं वातावरण काहीसं असं होतं. तर मग मुलांनाच म्हटलं चला आपण पटापटा आतमध्ये घेऊ. आणि खाली टिपके पडायला तर लागलेच होते, बरं झालं आत घेतले. तर कपडे होती बाहेर, म्हटलं खूप पाऊस आला तर घेता येईन आत. तर इथं असा पसारा पडला होता, कुठून सुरुवात करावं कुठून नाही हे मला सुचतच नव्हतं. पण तरी पण एवढं लोड नाही घ्यायचा, हळूहळू करायचं. आणि इथं मांडणी वगैरे व्यवस्थित झाली पुसून. तर चला करूया सुरुवात. तर सुरुवात केली तर शेवट तर करणारच आपण मस्तपैकी. तर सगळं मांडणीला व्यवस्थित सगळं अरेंज केलं. आणि मग चला म्हटलं पहिलं आता पसारा खाली पडला आहे तर तो छानपैकी झाडून घेऊ व्यवस्थित सगळं. कान कोपऱ्याचा कचरा केर काढला आणि घेतली फरशी पुसायला. फरशी पुसल्याशिवाय आपल्याला फ्रेश वाटतच नाही तसं पण. तर मग घर पण फ्रेश केलं आणि मी पण फ्रेश झाले. म्हटलं चला फ्रेश व्हायलाच पाहिजे, म्हणजे आपल्याला पण फ्रेश वाटतं. तर असं छान केस वगैरे विंचरले आणि तयार झाले. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.